नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमीला खरं वाटण्यासाठी रागिनी कानेटकरांना फोन करते आणि फोन स्पीकरवरती ठेवते आणि ती विचारते की कानेटकर, तुम्ही मला सांगा, सकाळी आपण किती वाजता भेटणार होतो? आपली मीटिंग होती ना, ते टायमिंग जरा तुम्ही मला सांगताय का? मी तुम्हाला किती वाजता भेटले आणि किती वाजेपर्यंत आपली मीटिंग झाली? नाही, काय आहे ना, मला ऑफिसमध्ये आमचं टायमिंग द्यावं लागतं, म्हणून मी म्हणते. तेव्हा इकडे आता भूमी तिचं बोलणं ऐकत असते आणि मानसीसुद्धा. तेव्हा इकडे कानेटकरसुद्धा म्हणत असतात की साधारण आपण 8 वाजता भेटलो होतो, म्हणजे आपलं टायमिंगच 8चं ठरलं होतं ना. आणि त्याचबरोबर आपली मीटिंग ही 10:30पर्यंत संपली, म्हणजे 2-2.5 तास आपली मीटिंग चालू होती. तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते की हो, तेच मला जरा माहिती करून घ्यायचं होतं, बाकी काही नाही. तेव्हा इकडे रागिनीने कानेटकरांना भेटून हे सगळं खोटं बोलायला सांगितलेलं असतं. ते कानेटकरांना म्हणते की आत्तापर्यंत मी तुम्हाला जी मदत करत आली आहे, जे पैसे मी देत आली आहे, त्याच्यावरती आजपर्यंत तुमचा बिझनेस सुरू आहे, हे तुम्ही विसरू नका आणि म्हणूनच आता मला तुमच्या मदतीची गरज आहे. कानेटकर, आज दिवसभरामध्ये मी तुम्हाला कधीही फोन करेन. मी जेव्हा तुम्हाला फोन करेन, तेव्हा फक्त तुम्हाला एवढंच बोलायचं आहे की मी तुम्हाला मीटिंगसाठी 8 वाजता भेटले होते आणि आपली मीटिंग ही 10:30पर्यंत सुरू होती. तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे. मी जेव्हा दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही फोन करेन, तेव्हा फक्त एवढं माझ्यासाठी बोलायचं. तेव्हा कानेटकर म्हणतात, मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही जसं बोललात मी तसंच करेन. तेव्हा इथे आता फोनवरती बोलत असतानासुद्धा कानेटकर 8 ते 10:30च टायमिंग आता इथे सांगतात. त्याच्यामुळे भूमी आणि मानसी दोघेही जणी ते टायमिंग ऐकतात. तेव्हा रागिनी म्हणत असते, बघितलंस ना भूमी, तू माझ्यावरती संशय घेतेस, पण मी मीटिंगसाठीच गेले होते अगं. तुला असं वाटत असेल मी खोटं बोलते, कारण आतापर्यंत मी खोटं बोलत आली आहे ना. माझ्यावरती विश्वास ठेवणं हे लगेचच तुम्हाला कठीण जाणार आहे, हे मला माहितीच होतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथे रागिनीनेच कानेटकरांना खोटं बोलायला सांगितलं होतं, हे तिला आता आठवत असतं. पण ती इथे आता इतक्या कॉन्फिडंटली भूमीला सांगत असते की खरोखर ती कानेटकरांबरोबर मीटिंगलाच गेलेली असते आणि त्याच्यामुळे इथे आता भूमीला तिच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास बसत नसतो, कारण याआधीसुद्धा तिने अशी कट कारस्थानं खूप वेळा केलेली असतात. तेव्हा इकडे रागिनी म्हणते, बघितलंस, बसला की नाही तुझा विश्वास? तेव्हा भूमी म्हणत असते की आत्या, तुमच्या या गोष्टींवरती ना माझा तरी सहजासहजी विश्वास काही बसणार नाही आहे, कारण आत्तापर्यंत तुम्ही खूप वेळा अशी कट कारस्थानं करण्याचा प्रयत्न केला आहे. असे पुरावे तुम्ही किती वेळा मॅनेज केलेत हे मला माहिती नाही आहे का? अशा लोकांना तुम्ही पैसे देऊन मॅनेज करता, त्यांना खोटं बोलायला सांगता. आधी त्यांच्यावरती जे काही उपकार केलेले असतात ते त्यांना बोलून दाखवायचे आणि मग आता मला मदत कशी करायची हे सुद्धा त्यांना सांगता. बरोबर की नाही? त्याच्यामुळे कशावरून तुम्ही कानेटकरांना सुद्धा मॅनेज केलं नसेल, बरोबर ना? तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, भूमी, अगं आधी मी जे काही वागले ते मला माहिती आहे, पण आता मी खरं सुधारले. मी तुला इतकं मनापासून सांगते, तरीसुद्धा तुझा विश्वास काही बसणार नाही माझ्यावरती, कारण आत्तापर्यंत मी ज्या काही चुका केल्यात ना, त्या काही छोट्या मोठ्या चुका नाही आहेत गं. तेव्हा तू मला सहजासहजी माफ करशील. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, रागिनी आत्या, मला असं का वाटतंय की तुम्हीच आकाशवरती हा जीव घेणा हल्ला केलेला आहे. रागिनी आत्या, खरं खरं सांगा, काल मी आकाशला ते डील साईन करायला सांगितलं, त्याला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं, त्याचा राग तर तुम्ही आकाशवरती काढला नाहीत ना, त्याच्यावरती एवढा मोठा जीवघेणा हल्ला करून. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, तिला ते सगळं आठवतं की तिने तोच आकाशवरती राग काढलेला असतो. ती म्हणत असते की आकाशने माझ्या हातातोंडाशी आलेला घास माझ्या हातातून हिसकावून घेतला ना, मी तर म्हणेन ओरबाडून घेतला माझ्या हातातून त्याने घास. त्याच्यामुळे आता त्याला त्याची शिक्षा तर मिळणारच. मी आकाशला सहजासहजी सोडणार नाही आहे. त्याला या गुन्ह्याची शिक्षा मी मिळवून देणार आणि तीसुद्धा उद्याच्या उद्याच. तेव्हा इथे रागीने आता आकाशने प्रेझेंटेशन दिलेलं असतं, डील साईन केलेलं असतं, ते सुद्धा भूमीच्या सांगण्यावरून. आणि तेव्हा रागीने आकाशवरती हा राग काढते. ती म्हणते की आकाश आहे ना, कायमचा निघून गेल्याशिवाय हे ऑफिस, हे घर, ही सत्ता माझ्या हातात येणार नाही. एकदा का आकाशला संपवलं की मग हे सगळं माझ्या हातामध्ये येणार. या घरावरती माझं वर्चस्व असणार आणि त्यामुळे तिने आकाशला मारण्याचा हा प्लॅन केलेला असतो.
तेव्हा इकडे भूमीचा रागिणीच्या कुठल्याच बोलण्यावरती अजिबात विश्वास काही बसत नसतो. तेव्हा रागिणी म्हणत असते, भूमी, तुझा माझ्यावरती काडी मात्र विश्वास नाही आहे. मला माहिती आहे तू हे सगळं आकाशच्या काळजीपोटी बोलतेस. आतापर्यंत आकाशवरती मी जीवघेणे हल्ले केलेले आहेत, म्हणूनच तुला माझ्यावरती संशय आलाय ना, की ह्या वेळेला सुद्धा मीच काहीतरी केलं असेल असं वाटतंय ना तुला. मग तुझा जर माझ्यावरती विश्वास बसत नसेल ना, तुला जर असं वाटत असेल की मी कानेटकरांना पैसे देऊन मॅनेज केले, तर मग तू एक काम कर, हा घे माझा फोन घे आणि त्यांना फोन करून तू चौकशी करून घे. हवं तर फोन स्पीकरवरती टाकू नकोस. तुला जे काही बोलायचं आहे ते तू बोलू शकतेस. माझी काही हरकत नाही आहे. म्हणजे तुझा माझ्यावरती संशय येणं हे साहजिकच आहे आणि मला ह्याच्यामध्ये काही नवल वाटत नाही आहे. पण ह्या वेळेला मी काही केलेलं नाही आहे हे मात्र नक्की. अगं खरंच मी बिझनेससाठीच गेले होते. तिथे मला कामासाठीच त्यांच्याशी बोलायचं होतं, भेटायचं होतं आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी गेले होते ना. पण इथे जर तुला आता माझ्यावरती विश्वासच नाही आहे तर मी तरी काय करणार. आणि या सगळ्यातनं तुझी चुकी नाही आहे भूमी, तुझी काहीही चुकी नाही आहे. या सगळ्यात जर कुणाची चुकी आहे ना, तर ती माझी चुकी आहे. मी आधीपासूनच आकाशवरती डोळा ठेवला होता, त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता आणि आता हे सगळं सत्य तुला कळलं आहे. मग आता माझ्यावरती सहजासहजी विश्वास ठेवणं तुला कठीणच जाणार आहे. म्हणजे आकाशवरती आता कधीही हल्ला झाला तरीसुद्धा तो मीच केला आहे की काय, असा संशय सगळ्यात आधी तुझ्या मनात नक्कीच येईल. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की मनामध्ये ती म्हणते की रागिनी आत्या एवढं पोटतिडकीने सांगतायत, पण यांच्या बोलण्यावरती माझा विश्वास का बसत नाही आहे. म्हणजे नक्की यांनी काही नाही केलं असेल का. मग जर या काही करणार नाही तर असं कोण आहे जो आकाशच्या जीवावरती उठला असेल. याआधी तर रागिनी आत्या सोडल्या कुणीही असं नव्हतं जे आकाशला त्रास देईल. तर इकडे रागिनी आत्या आणि अभिजित ही दोन माणसंच होती जी इकडे आकाशला वारंवार त्रास द्यायची. तेव्हा इथे रागिनी म्हणते की आता या भूमीला अजून माझ्यावरती संशय आलाय की काय, अजून बसलाय की नाही हिचा विश्वास. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते की रागिनी आत्या, तुम्ही म्हणताय तसं आपण आता विचार करून बघूया. म्हणजे हे सगळं तुम्ही नाही केलं. हे सगळं जर तुम्ही केलेलं नाही आहे, मग आकाशच्या जीवावरती कोण उठला असेल. असं कोण आहे जे आकाशला मारण्याचा प्रयत्न करेल, ते सुद्धा गुदमरून. ही सगळं प्लॅनिंग, ही सगळी आयडिया कुणाच्या डोक्यात आली असेल ते सांगा मग. तेव्हा रागिनी म्हणत असते, मला काय वाटतं भूमी, हे सगळं आहे ना कुठेतरी पौर्णिमानेच केलं असेल. मला असं वाटतंय की हे सगळं करण्यात पौर्णिमाचा हात आहे. तेव्हा तिथे पौर्णिमा आलेली असते. ती म्हणते, आई. तेव्हा इकडे भूमी म्हणते, पौर्णिमा, मला वाटलंच होतं या सगळ्याच्या मागे तुझाच हात असेल. मला खरं खरं सांग पौर्णिमा, का केलंस तू असं. का माझ्या आकाशच्या जीवावरती उठलीस, त्याला मारण्याचा प्रयत्न केलास, जंगलात सोडलं होतंस तू त्याला आणि त्याच्यामध्ये दारसुद्धा उघडलं नव्हतंस. का केलंस तू असं सांग ना, काय मिळालं तुला हे सगळं करून. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, काय बोलतेस तू. तेव्हा भूमी म्हणते, खरं तेच बोलते. तूच तूच केलंस ना हे सगळं. आकाशवरती जीव घेणं हल्ला हा तूच केलास ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, भूमी, आय विश, मी खरंच सांगते, आय विश की हे सगळं मी केलं असतं. मी इथे आकाशला मारण्यामध्ये माझा जर हातभार असता ना, तर खरंच मला खूप आनंद झाला असता. आणि मी नुसतं बोलत नाही हां. जर मी हे सगळं केलं असतं ना, आकाशला मारण्याचं प्लॅनिंग, प्लॉटिंग, ते सगळं गाडीमध्ये त्याला नेऊन जंगलामध्ये सोडणं वगैरे, तर जर मी हा प्लॅन केला असता, तर मी माझा प्लॅन फ्लॉप होऊच दिला नसता. मी अजिबात माझा प्लॅन फ्लॉप नसता होऊ दिला. कारण जर आकाशला मारण्याची संधी मला मिळते, तर ती संधी मी का सोडेन बरं? बरोबर की नाही. मी आकाशला मारून टाकलं असतं. मी त्याचा जीव वाचेल असं काहीही केलं नसतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणत असते की हे बघ पौर्णिमा, मला माहिती आहे हे सगळं तूच घडवून आणलेस, खोटं बोलतेस तू. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, तुला काय समजायचं आहे ते समज. पण जर मी आकाशला मारलं असतं तर तो आता तुला कधीच दिसला नसता. पण या सगळ्यात माझा तरी सध्या तरी काय हात नाही आहे. पुढचं मी काही नाही सांगत. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणत असते की तुम्ही दोघीजणी आहेत ना, तुम्ही दोघीजणी खूपच जास्त कटकारस्थानी आहात. तुम्ही मला काहीही बोललात, आता काही सांगण्याचा प्रयत्न केलात ना, आकाशला जरी सांगितलं तरीसुद्धा मी तुमच्या बोलण्यावरती काडी मात्रसुद्धा विश्वास ठेवणार नाही आहे. कारण आत्तापर्यंत तुम्ही दोघींनी मिळून माझ्या आकाशला जो काही त्रास दिला आहे, मला जो काही त्रास दिला आहे, माझ्या बाळाला जो काही त्रास दिला आहे ना, तो मी कधीही विसरणार नाही आहे. आणि तुम्हालासुद्धा या सगळ्याची शिक्षा भेटल्याशिवाय काही राहणार नाही. तुम्ही या सगळ्याची शिक्षा भोगणार म्हणजे भोगणारच.
तेव्हा इकडे आता भूमीसुद्धा चिडलेली असते. भूमी रागाच्या भरामध्ये इथे आता खूपच जास्त रागिणीला सुद्धा बोलते आणि त्याचबरोबर पौर्णिमालासुद्धा. तेव्हा इकडे भूमी म्हणते की याच्या पुढे जर कुणीही माझ्या आकाशला त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याच्या जीवावरती कुणी उठलं आणि जर मला कळलं ना की तुमच्या दोघींपैकी एकीचं तरी हे कारस्थान आहे, तर मग तुम्ही आहात आणि मी आहे. सोडणार नाही आहे मी तुम्हाला. चांगला धडा शिकवणार आहे, असं आता आकाश म्हणत असतो. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता आकाश वरती आता जिन्यावरून उतरत असतो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, तुला जे करायचं आहे ते कर गं, पण या आकाशला मारण्यामध्ये माझा काहीही हात नाही आहे, कळलं का तुला? मी काहीच नाही केलं आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की भूमी, तुला आमच्यावरती संशय आहे का गं? म्हणजे तुला खरंच असं वाटते की हे सगळं आम्ही केलं आहे म्हणून? तुला संशय आला आमच्यावरती? मग ठीक आहे, आम्ही एक काम करतो ना, मी तर या घरातून आता जाते. हे बघ भूमी, मी आधीच जायला निघाले होते, पण तूच मला थांबवलंस आणि आकाशने, आणि आता माझ्यावरती हे असे आरोप होत आहेत, त्याच्यामुळे आता मला इथे राहायचं नाही आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणते की भूमी, तू सुद्धा मला थांबवू नकोस, मी जाते ना. या घरामध्ये राहिल्यावरती जर माझ्यावरती असे आरोप होणार असतील तर मला इथे राहायचं नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई, अहो हे काय करताय तुम्ही, कुठे जाताय? तेव्हा रागिनी म्हणते, कुठे जाते म्हणजे? मी कुठेही जाईन पण इथे राहणार नाही, कारण माझ्यामुळे या घरातलं वातावरण बिघडतं. तुझीसुद्धा मनस्थिती कशी झाली होती बघितलंस ना. तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते, भूमी, तू नको अडवूस मला. मी जाते आता, मी इथे राहत नाही. उगाच मला या घरातलं वातावरण असं चिघळायचं अजून नाही आहे. मी जाते, तू मला अडवू नकोस. तेव्हा आकाश खाली येतो आणि म्हणतो, काय झालं आत्या, कुठे जातेस तू? तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश, मागच्या वेळेला तू मला थांबवलं होतंस, पण ह्या वेळेला तू मला थांबवू नकोस. हे बघ, मला असं वाटतं की भूमी जे काही बोलते ते सगळं बरोबर आहे. तुझ्या जीवाला धोका निर्माण होतो जेव्हा जेव्हा मी इथे असते तेव्हा, आणि मग तिला असं वाटतं की हे सगळं मीच केलेलं आहे. तेव्हा आता मला या घरामध्ये राहून तुमच्या दोघांमध्ये मला भांडण लावायचं नाही आहे. मी आता इथून जाते, तू सुद्धा मला अडवू नकोस. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, अगं कशाला तू आत्यावरती संशय घेतेस? हे बघ, मला मान्य आहे आधी ती खूप जास्त चुकली आहे अगं, पण नंतर तिने स्वतःला सिद्ध केलं आहे ना. मग आता आपण तिच्यावरती असा अविश्वास कशाला दाखवायचा? आपण तिच्यावरती विश्वास ठेवूया ना. ती आता सुधारते तर आपण तिला एक चान्स द्यायला नको का? तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, आकाश, अरे पण तुझ्या जीवाचा प्रश्न आहे आणि मला माहिती आहे हे या दोघींपैकीच कुणाचं तरी काम आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, भूमी, आपल्याकडे तसा काही पुरावा आहे का ज्याच्यावरून तुला असं वाटतं की हे सगळं आत्याने केलं आहे म्हणून? नाही ना. मग कशाला उगाच तू मनामध्ये आता नको ते इथे संशय घेत असतेस? तेव्हा इथे आकाश म्हणतो, आत्या, तू कुठेही जाऊ नकोस. आणि हे बघ भूमी, झालं गेलं तू सुद्धा विसरून जा. अगं उद्या गुढीपाडवा आहे ना. गुढीपाडव्याला आपण सगळेजण एकत्र असू, छान अशी विजयाची गुढी उभारू आणि त्याचबरोबर जे काही सगळं वाईट असेल ते आपण विसरूया आणि आनंदाने एकत्र राहूया. तेव्हा गुढीपाडव्याची तयारी करण्यासाठी आता भूमी आणि आकाश दोघेही वरती जातात. त्याचबरोबर इथे पौर्णिमा आता म्हणत असते की आई, हे काय केलं तुम्ही? अहो, पुन्हा तुम्ही माझ्यावरती संशय घेतलात. त्या भूमीला सांगितलं की या सगळ्यामध्ये माझा हात असू शकतो. बघितलंत ना, ती लगेच माझ्याकडे फिरली, मला प्रश्न विचारायला लागली. ती मला तर यातलं काही माहितीसुद्धा नव्हतं. तेव्हा इकडे तुम्ही माझं नाव का घेतलं पण? तेव्हा रागिनी म्हणते, जाऊ दे ना, तिला माझ्यावरती संशय आला होता. तिचं लक्ष माझ्याकडून डायव्हर्ट करण्यासाठी मी तुझं नाव घेतलं होतं, कळतंय का तुला? आणि म्हणून मी नाव घेतलं म्हणून तू लगेच काही गुन्हेगार सिद्ध होत नाही आहेस. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, काय माहिती, आणि झाले तर आता तुम्ही माझं नाव घेतलं बरोबर, म्हणजे सगळ्यांच्या नजरेत मीच गुन्हेगार ठरेन ना. आणि मग जेव्हा पोलीस कंप्लेंट केल्यानंतर पोलीस चौकशीसाठी येतील तेव्हा सगळ्यात आधी तर मलाच प्रश्न विचारतील, कशाला तुम्ही माझं नाव घेतलं उगाच? मी तर असं काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, गप्प बस गं तू, पोलीस तुला नाही घेऊन जाणार. एवढी पण मी कमकुवत नाही आहे, कळलं ना तुला? तुझ्यावरती काहीही येणार नाही आहे. मी इथे कशासाठी आले तुला माहिती आहे ना? तुझा बदला पूर्ण करण्यासाठी आले मी, कारण तुला इथे आकाश आणि भूमी यांना धडा शिकवायचा आहे. तुझ्या नवऱ्याचा तुला बदला घ्यायचा आहे ना, म्हणून मी इथपर्यंत परत आली आहे. तेव्हा इकडे पौर्णिमाच्या जीवात जीव येतो की इथे रागिनी तिला मनापासून आता मदत करायला तयार झालेली असते. तेव्हा इकडे रागिनी आता म्हणत असते की आता लवकरच आपल्याला आकाशचा काटा हा काढायचाच आहे, पण लगेच नाही, थोड्या वेळानंतर. नाहीतर आताच आपला एक वार इथे फेल गेलेला आहे आणि जर पुन्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर त्या भूमीचा आधीच संशय आपल्यावरती आहे. पुन्हा आपल्याकडे फिरायला तिला वेळ लागणार नाही.
तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते की काहीतरी नवीन विचार करायला हवा. पौर्णिमा म्हणते, काम करूया का? ते बाळ आहे ना, अमोलीचं आणि पारितोषचं बाळ, त्याचा आपण काटा काढूया का? कारण ते बाळ घेण्यासाठी भूमी तिथे जात असते आणि त्यामुळे इथे भूमीची प्रकृती लवकरात लवकर सुधारते. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की हे बघ, आताच्या आता आपण काही नाही करायचं आहे. बाळाला आपण नाही मारू शकत, कारण आपल्याला बाळापासून काहीही धोका नाही आहे. आपल्याला धोका आहे तर इथे आकाश आणि भूमीकडून आहे. तेव्हा मला आता बाळाला मारायचं नाही आहे, असं रागिनी म्हणते. आधीच जर काही केलं तर आपल्यावरती संशय घेतील आणि मला ते नको आहे. तेव्हा आपण काही दिवस आता शांत बसूया आणि नंतरला इथे आकाशचा काटा काढण्यासाठी प्रयत्न करूया. त्यानंतर इथे गायकवाड सर आलेले असतात. ते म्हणत असतात की गाडीची तपासणी झाली. गाडीमध्ये कुणीतरी विषारी इथे वायू सोडला होता. विषारी वायू सोडला होता, त्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास झाला आणि जीव गुदमरत आला होता. तेव्हा भूमी म्हणते, पण इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं कुणी केलं असेल? तेव्हा इकडे साहेब म्हणत असतात की हे सगळं कुणीतरी मुद्दामून केलं आहे, कुणाच्या तरी सांगण्यावरून. तो कोण माणूस आहे, तो कोण होता, हे अजून कळलेलं नाही आहे. पण आम्ही त्या गाडीमध्ये काही फिंगरप्रिंट सापडलेले आहेत, त्या तपासासाठी दिल्यात, असं इकडे आता गायकवाड साहेब म्हणतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की गायकवाड सर, तुम्हाला खरं सांगू का, मला रागिनी आत्या आणि पौर्णिमा या दोघींवरती संशय आहे. या दोघींनीच मिळून हे ते आकाशवरती हल्ला केला असेल. कारण आधीसुद्धा यांनी आकाशला मारण्यासाठी खूप प्रयत्न केलेत, खूप कट कारस्थानं केलेत. तुम्हाला तर सगळंच काही माहिती आहे. तेव्हा इकडे गायकवाड साहेब म्हणतात, ठीक आहे, मग आपण त्यांच्यावरती सुद्धा लक्ष ठेवूया आणि तपासामध्ये त्यांचीसुद्धा चौकशी करूया. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, गायकवाड सर, प्लीज तुम्ही हे सगळं कराच, पण त्या सिस्टरचा काही पत्ता सापडला का? म्हणजे ती प्रीती नर्स आहे ना, तिच्याविषयी काही माहिती मिळाली का तुम्हाला? तेव्हा इकडे आता गायकवाड साहेब म्हणत असतात, मागच्या वेळेला तुम्ही जो काही त्यांचा ॲड्रेस दिला होता त्याच्यावरती माझी माणसं गेली होती, टीम गेली होती तिथे, पण त्या तिथे नव्हत्या. तेव्हा भूमी म्हणत असते की गायकवाड सर, आपल्याला तर ती अपेक्षा होतीच नाही का, की तिथे आपल्याला प्रीती सापडणार नाही आहे म्हणून. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की गायकवाड सर, माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं. ज्या वेळेला तुम्ही प्रीतीकडे जाल ना, तिच्या घराचा पत्ता सापडल्यानंतर, त्यावेळेला तुम्ही मलासुद्धा बरोबर घेऊन चला. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, तुम्हाला जमेल का? उद्या सण आहे ना, गुढीपाडवा आहे. तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही, आम्ही गुढी सकाळच उभारू, दिवसभर तर मी असणार आहे ना, तेव्हा मी सुद्धा तुमच्याबरोबर नक्की येईन. आपण दोघेजणं मिळून जाऊया, कारण मला त्या प्रीती सिस्टरला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तेव्हाच मला माझ्या प्रश्नांची खरी उत्तरं मिळतील, असं सुद्धा इथे आता भूमी म्हणत असते. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात, आणि आकाश सर? भूमी म्हणते, नका काळजी करू, आकाशला मी समजावेन. त्यानंतर इथे आता छान अशी महाजनांनी गुढी उभारलेली असते. आकाश आणि भूमी या दोघांनी पूजा केलेली असते. तेव्हा भूमी त्या आता गुढीपाडवा असताना गुढीकडे खूपच जास्त एकटक बघत असते. आकाश म्हणत असतो, भूमी काय झालं गं, अशी काय बघतेस एकटक गुढीकडे? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, मला गुढीपाडवा हा सण खूपच जास्त आवडतो, कारण गुढी आपण विजयाचं प्रतीक म्हणून उभारत असतो. आता मी तुला मागच्या वेळेला काय म्हणाले होते की मला इथे राहायचं नाही आहे, आपण कुठेतरी जाऊया, आपण लांब निघून जाऊया, असं मी तुला म्हणाले होते की नाही? पण आता ही गुढीपाडवा आपण साजरा करतोय ना, गुढी उभारली, तिच्याकडे बघून ना माझ्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. म्हणजे इथे जगण्याची नवी उमेद माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि जिंकण्याची सुद्धा. आता या गुढीकडे बघते ना, तर मला एकदम पॉझिटिव्ह वाटतंय. सगळं काही चांगलंच होणार आहे असं वाटतंय मला, आणि सगळं काही चांगलं व्हायला सुद्धा हवं आहे. म्हणजे मला आता इथे प्रत्येक संकट येईल ना, त्या संकटाशी दोन हात करण्याचं जणू काही बळ मला मिळाले, असं इकडे आता भूमी आकाशला सांगत असते. ती म्हणत असते की माझ्यावरती जेव्हा जेव्हा संकट येईल ना, मी सुद्धा त्याच्याबरोबर लढेन, त्याच्याबरोबर दोन हात करेन आणि त्याच्यामधूनच मी मार्गसुद्धा काढेन. त्यामुळे इथे आता भूमी जे काही बोलते ते ऐकून पौर्णिमा आणि रागिनी दोघींनाही राग येत असतो. कारण इथे तिच्यामध्ये लढण्याची जी उमेद निर्माण झालेली असते, जी ताकद निर्माण झालेली असते, हे आता बघितल्यानंतर इथे आता रागिनीला खूपच जास्त राग येत असतो. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की भूमी, काळजी करू नको, इथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत आणि आपल्या घरामध्ये आनंदच आनंद येणार आहे.
त्यानंतर इथे आजी म्हणतात की भूमी, सगळं काही तुमच्या दोघांच्या मनाप्रमाणे होईल. इथे गोखले गुरुजी काय म्हणाले होते तुम्ही बघितलंत ना. आता इथे आकाश आणि भूमीच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होणार आहे. त्यांचं आयुष्य इथे आनंदीमय होणार आहे असं गोखले गुरुजी म्हणाले होते. तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आनंद आणि सुखच येणार आहे आणि तुमच्यामार्फत महाजन कुटुंबामध्ये सुद्धा तेव्हा आपलं घर हे आनंदी आणि सुखकर होऊन जाणार आहे. हो की नाही. तेव्हा इथे आता रागिनी मनामध्ये म्हणत असते की आई म्हणते तसं भूमी आणि इथे आकाशच्या आयुष्यामध्ये आता फक्त सुखाची लाट येणार आहे का, फक्त त्यांचं आयुष्य सुखी होणार आहे असं म्हणाल्यानंतर रागिनी म्हणते की नाही नाही, असं होता कामा नये. कारण का, जर इथे आई म्हणते तसं आकाश आणि भूमीच्या आयुष्यामध्ये जर फक्त सुख आलं, आनंद आला, तर मग मी काय करू. त्यानंतर इथे आता गुढी उभारून झाल्यानंतर आकाश म्हणत असतो की चल आपण जाऊया आता ऑफिसमध्ये. तर इथे आकाश म्हणतो आजी, मी आणि अथर्व आम्ही दोघेजणं ऑफिसमध्ये जातो आणि तिथे गुढी उभारतो. तेव्हा ते दोघेजणं गेल्यानंतर भूमी म्हणत असते की मनू, एक काम करशील का बाळा, आज स्वयंपाकाचं ना तू बघ, मला जरा काम आहे, मी बाहेर जाते. मनू म्हणते ताई आता कुठे जातेस. तेव्हा भूमी म्हणते हे बघ, महत्त्वाचं काम आहे त्याच्यामुळे मला जावं लागणार आहे. आज स्वयंपाकाकडे व्यवस्थित लक्ष दे आणि छान स्वयंपाक बनव, मी लगेचच येणार आहे. त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते की जा आकाश जा, तू जातोयस ना ऑफिसमध्ये गुढी उभारायला, तू तुझं काम कर. इकडे भूमी तिचं काम करत असेल आणि रागिनी म्हणते की चला आता मी माझं काम करते. त्यानंतर इथे रागिनी काही थांबलेली नसते, कट कारस्थानं तिची सुरूच असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे प्रेक्षकांनो आता बाळ गायब केलेलं असतं पौर्णिमाने आणि इथे आता खूपच जास्त इथे अमोली चिडलेली असते. ती भूमीला विचारत असते की सांग लवकर सांग, कुठे माझं बाळ, कुठे आहे, कुठे घेऊन गेलीस माझ्या बाळाला. तेव्हा इथे आकाश अमोलीला आता भूमीपासून दूर करत असतो. तर इथे रागिनी प्रीती सिस्टरला भेटायला आलेली असते. प्रीती म्हणते हे बघा, अजून मी इथे नाही राहू शकत, माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा रागिनी म्हणते हे बघ, धोका फक्त तुझ्या जीवाला नाही आहे गं, माझ्या पण जीवाला आहे. तेव्हा प्रीती सिस्टर म्हणत असते की मी अजून जर थोडे दिवस इथे थांबले ना, तर कुणी ना कुणीतरी मला नक्की पकडेल. तेवढ्यातच तिथे इन्स्पेक्टर गायकवाड आणि भूमी दोघेही जण तिथे पोहोचलेले असतात.